बुद्रुक ग्रामपंचायत सावरुलीचे सरपंच संतोष बैलमारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी त्यांच्या वाढदिवसाकरता कर्जत खालापूरचे कार्यसम्राट म्हणून त्यांची ओळख आहे असे सुधाकर भाऊ घारे व तसेच त्यांची बैलमारे परिवार व सर्व त्यांचे चाहते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते व भारतीय जनता पार्टीचे नेते मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून उपस्थित होते। तसेच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी शाळेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले व तसेच त्यांच्या वार्डात असणाऱ्या आदिवासी पाड्यावरील नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आलं। यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले। याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड महिला ऑप्शन करून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करत आहेत। तो सुद्धा साऱ्या गावाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी त्यांनी तो साजरा करत असताना धार्मिकता गावात कशी बदलेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलेलं आहे। अशा नेतृत्वाला शुभेच्छा देत असताना परिसरामध्ये जे अपंग असतील जे वयोवृद्ध असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आता मान्यवरांच्या आणि या ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय संतोष बैलमारे यांचा वाढदिवस आहे। मला वाटतं त्यांचा 43 वर्ष पूर्ण होऊन 26 वर्ष पूर्ण होऊन 45 वर्षामध्ये ते पदार्पण करतात। त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादीमय शुभेच्छा देतो। त्यांच्या आयुष्यामध्ये त्याला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य त्यांच्या मनाच्या इच्छा असतील ते पूर्ण झालेल्या आहेत, परंतु अजून त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याच्या भरवण्याची प्रार्थना करतो। संतोषीचा स्वभाव आपल्याला सर्वांना माहिती आहे। एक शांत संयमी सर्वांना सोबत घेऊन काम करणारं नेतृत्व आहे। वाढदिवसाचा कार्यक्रम असला की अनेक नेते मंडळी कुठेतरी फार्महाऊसवर पार्टी करतात। आपल्या संतोष भाऊने बेळगाव मंदिरामध्ये एक साधा सर्व ग्रामस्थांना त्यांच्या परिसरामध्ये सर्व मित्रमंडळीला घेऊन हा त्यांचे वाढदिवस साजरा करताय। मी त्याला मनापासून धन्यवाद देतो। संतोष भाऊंचं काम करण्याची पद्धत मला माहिती आहे। आम्ही 2-2.5 वर्ष अगदी छोट्या मोठ्या बंधूंसारखा एकत्र खासदार झाला जाऊन काम करतोय। त्यांचं नेतृत्व म्हटलं की एक शांत आणि संयमी स्वभाव कोणाचा म्हटला तर गलामध्ये संतोषजींच्याकडे सर्वांचं बोलणे या ग्रामपंचायतीचं ते नेतृत्व करत आहे। मला प्रशासनाचं भाषण चालू होतं, प्रशासनाच्या भाषणामध्ये समजलं गावाचा विकास खऱ्या अर्थाने कोणाच्या माध्यमातून झाला असेल तर सरपंची आणि तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून झाला आहे। त्याबद्दल मी तुमचं सदस्य ऋणी आहे। भाऊंनी सगळ्या 11 वाजता बोलून गेला, हवा संध्याकाळी 7 वाजता मला वाढदिवसाच्या तुम्हाला यायचं आहे।
फक्त एवढंच बोलतो, भावनिक ते मान्य केलं असं माझ्यावरती प्रेम करणारा सुद्धा काही भाऊ झाले आहे, त्याच्यामुळे माझी भरती होत आहे. कुटुंबामध्ये काम करत असताना माझे मोठे आनंद बहीण मला माझी मुलगी, माझी आई, माझे भाऊ, माझ्या सर्व माझे गावातले ग्रामस्थ आणि माझे आदिवासी बांधव हो, माझ्या गावामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत. मराठी असतील, गवळी असतील, आदिवासी असतील, पण आमचं भाऊ एक जात नाही का एकमेकांची आम्ही आठवण करत नाहीये. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलांना ज्यावेळेला राजकारणामध्ये सुरुवात केली, मंदिर बांधण्याचे काम चालू केलं, त्यावेळेला अशोक पाटील असतील, नंदुरबार पाटील असतील, मंगेश, रवी, सचिन, प्रशांत, किशोर या सर्वांनी विश्वास दाखवला आणि सांगितलं हे मंदिर आपण बांधू शकतो. गावचं मंदिर बांधायचं होतं, खूप मोठा निधी लागणार होता. त्यासाठी असतील, अप्पा असतील, त्यांचं अजून या गावचं आहे, त्यांच्या आईचं गाव सावली असल्यामुळे निश्चित आम्हाला ते फक्त बांधलेलं आहे. आणि गेल्या 2.5 वर्षापासून तुम्ही राष्ट्रवादी सुद्धा समाजापासून सावली गावामध्ये कोणतं पण विशेष प्रेम आहे. त्याच्या वेळेला तुम्हाला सांगितली त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी सावलीसाठी लक्ष घातलंय. इतर दीपकेट असतील, संजय असतील, प्रसाद असतील, इतर सर्व संतोष, राजेश राजेश हा माझा वर्ग मित्र आहे. वर्गामध्ये आमची काय एवढी ओळख झाली नाही. हे काम करत असताना माझी पत्नी मला म्हणला पाठिंबा असतो, कारण सकाळी 8 वाजता बाहेर पडल्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत भाऊ बाहेरच असतो. निघण्याचं आम्ही तयारी केलेली असते आणि मध्येच काहीतरी कार्यक्रमाचं या गावाचं काम निघतो आणि मग ते थोडीशी भांडणं होतात भाऊ. त्यासाठी निश्चित प्रयत्न करेन आणि माझ्या आदिवासी बांधव असेल, रवी असेल, गंगाधर असेल, अशोक असेल, या सर्वात सुद्धा मला साथ असते. या सर्वांच्या सहकार्याने मी पर्यंत पोहोचेन. असंच माझ्या आपल्या गावाची प्रगती आम्ही निश्चित करतो. आपण आल्याबद्दल सर्वांचं देशमुख सर असतील, कुटुंब सर असतील, तुमच्याही सुद्धा सर्वांचे सर, आमचे विजय पाटील, संस्कृती सर्व ग्रामस्थांचं आपण माझ्यावरती विश्वास दाखवला. आम्ही असेल या सर्वांचं आणि पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आणि सर्वच छोटे मोठे कोणतेही काम असले फक्त काहींना फोनवर सांगायचं की आपल्याला असं करायचं आहे, काय काम आहे फक्त चाललं, दुसऱ्यांशी ते काम झालंच पाहिजे. खरं तर एक सुशिक्षित आणि काय म्हणता येईल आपल्याला गावातील अगदी लहान पोरांपासून सन्मान कसं राखायचा हे माहीत पडून मी शिकत आलेली आहे. कोणती व्यक्ती विकल्यानंतर घरापासून त्याची वैयक्तिक काही विचारपूस करणार, कसं चाललेलं आहे, मुलांचं कसं चाललेलं आहे, हे सगळ्यांचं काही अगदी आदरपूर्वक विचारपूस करतात.